नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 10 डिसेंबर 2025. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 92 म्हणजे 92 नंबरचा डिस्कस करत आहोत. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण चालू घडामोडी. आपलं मिशन आहे अकॅडमीचं 2025ची पोलीस भरती म्हणजे खाकी वर्दीत लेखी पेपरमध्ये आपल्याला 85+ मार्क कसे मिळवता येईल हा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे चला आजचा प्रश्न आपण चालू करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? शाहू महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे. कोणी बांधला? छत्रपती शिवाजी महाराज. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा 2025मध्ये माही सेवा केंद्र योजनेचा उद्देश काय आहे? शेती, आरोग्य, ऑनलाईन सरकारी सेवा व रोजगार. काय? ऑनलाईन सरकारी सेवा. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा. कोणती? गोदावरी. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज, बेगम हजरत महल, कोणीही नाही. काय? ऑप्शन क्रमांक डी कोणीही नाही. वरीलपैकी एकही पण नाही. तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, 2025मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, धुळे, अहमदनगर, बीड. कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर. ऑप्शन क्रमांक ए सोलापूर. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2025मध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई ठाणे, मुंबई नवी मुंबई, ठाणे कल्याण, रायगड रत्नागिरी. मुंबई नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक बी मुंबई व नवी मुंबई. दोन 2025मध्ये भारतातील सर्वात मोठा नवीनीकरणीय ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार. कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक ए राजस्थान. पुढचा प्रश्न, 2025मध्ये ब्रिक्स संघटनेत भारताशिवाय खालीलपैकी कोण नाही? ब्राझील, रशिया, जपान, चीन. कोण नाही? जपान नाही. ऑप्शन क्रमांक सी जपान हा देश ब्रिक्स संघटनेचा अध्यक्ष नाही आहे. ब्राझील, रशिया, चीन हे अध्यक्ष आहे. 2025मध्ये भारतातील पहिला AI आधारित शहर प्रकल्प कोणत्या शहरात आहे? पुणे, बंगळूर, गांधीनगर, हैदराबाद. कुठे? गांधीनगर. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे गुजरातमध्ये. कोणत्या राज्यात विचारलं तर गुजरातमध्ये. राज्य म्हटलं तर गुजरात राज्यामध्ये. चला पुढचा प्रश्न, 2025मध्ये मिशन मिलेट्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संरक्षण, शेती, अंतराळ व शिक्षण. कोणत्या संबंधित आहे? शेती संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी शेती. दोन 2025चा खेळरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? साहित्य, विज्ञान, क्रीडा, चित्रपट. खेळरत्न पुरस्कार म्हणजे खेळाशी संबंध म्हणजे क्रीडाशी संबंधित. ऑप्शन क्रमांक सी क्रीडा. 2025मध्ये भारतातील पहिली सेमीकंडक्टर फॅक्टरी कोणत्या राज्यात सुरू झाली? महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक. कोणत्या राज्यात सुरू झाली? गुजरातमध्ये. ऑप्शन क्रमांक बी गुजरात. 2025मध्ये हर घर जल योजनेचा उद्देश काय? वीज, इंटरनेट, पाणी. काय? हर घर जल योजना म्हणजे पाणी पुरवण्याचा. ऑप्शन क्रमांक सी पाणी. 2025मध्ये भारताचा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता सर्वाधिक वापरण्यात आला? पेटीएम, फोनपे, UPI, गुगल पे. काय वापरण्यात आला? UPI युनिफाईड पेमेंट सिस्टम इंटरफेरन्स. ऑप्शन क्रमांक सी UPI.
युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स. पुढचा प्रश्न आहे 2025मध्ये UN चे सरचिटणीस कोण आहे? बान किमन, अँटोनियो गुटरेस, जस्टिन ट्रुडो, जो बायडन. कोण आहे? अँटोनियो गुटरेस. ऑप्शन क्रमांक बी हे आपले योग्य उत्तर आहे. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे 2025मध्ये भारतातील पहिली बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या मार्गावर आहे? मुंबई दिल्ली, मुंबई अहमदाबाद, चेन्नई बेंगलोर, पुणे नाशिक. कोणत्या? मुंबई अहमदाबाद. ऑप्शन क्रमांक बी हे आपले योग्य उत्तर आहे. मुंबई अहमदाबाद. 2025मध्ये आयुष्यमान भारत या योजनेचे मुख्य उद्देश काय? रोजगार, मोफत आरोग्य विमा, मोफत शिक्षण, घरकुल. आयुष्यमान भारत योजना काय? मोफत आरोग्य विमा. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. इस्रोचे 2025मधील पुढील मानवी अंतराळ मिशन कोणते? चंद्रयान-4, गगनयान, आदित्य L2, मंगल 2. कोणतं गगनयान? ऑप्शन क्रमांक बी गगनयान. 2025मध्ये G20चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि जपान. कोणत्या देशाकडे? दक्षिण आफ्रिका. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे साऊथ आफ्रिका. 2025मध्ये भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? अमित शाह, निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, पियुष गोयल. कोणी केला? निर्मला सीतारामन. म्हणजे अर्थमंत्री असतात ते अर्थसंकल्प साजरा करतात. ऑप्शन क्रमांक बी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अशा प्रकारे मित्रांनो आपला 92 नंबरचा पेपर संपलेला आहे. तुम्हाला 20 क्वेश्चन घेतले होते आज. 20पैकी तुम्हाला किती मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डेली म्हणजे दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरती रिलेटेड लेक्चर बघायला भेटतात किंवा जुने क्वेश्चन पेपर किंवा येणारे प्रश्न हे आपण डिस्कस करत असतो. त्यामुळे तुम्ही आवर्जूने बघा आणि शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला पेपर कसा जातो हे पण माहीत होईल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.